पत्रकार परिषदेची वेळ बरोबर 1:30 वाजताची आहे आणि अद्यापही ही बैठक सुरू आहे। म्हणजे दोन्ही ठिकाणी अगदी मुख्य इमारतीमध्ये जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्या दालनात सुरू असलेली बैठकही आणि निवडणूक आयुक्तांकडे सुरू असलेली बैठक देखील अद्यापही सुरू आहे। या दोन्ही बैठका सुरू आहेत। किती वेळ लागेल हे अद्याप सांगता येणार नाही, कारण 1:30 वाजताची वेळ पत्रकार परिषदेची आहे। पण जसं ते भेटायला सगळे जसा वेळ गेला होता किंवा उशीर झालेला होता, मग निवेदनावर चर्चा व्हायला आणखी थोडा वेळ गेला होता, तसेच कदाचित भेट देखील आणखी लांबण्याची शक्यता आहे। कारण वर्षा गायकवाड ह्या इथून लवकर निघून गेल्या, त्यांचं एक आंदोलन आझाद मैदानात त्या ठिकाणी ते गेलेले आहेत। पण सध्या अरविंद सावंत आणि दुसरे नेते अंबादास दानवे हे ते उपस्थित आहेत। ते प्रशासकीय इमारतीमध्ये आलेत आणि निवडणूक आयुक्तांना ते त्यांचं निवेदन देतात। महत्त्वाचे त्यांनी प्रश्न जसे विचारले ज्याच्यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची त्यांनी आधी आठवण करून दिली आणि त्यानंतर जर मतदारांची नावं वगळली जातात, अचानक शेवटच्या क्षणी मतदारांची नावं कशी वाढतात, हा एक त्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि विरोधकांच्या हरकती सूचनांना किंमत आहे का, तुमच्या लेखी काय किंमत आहे, हा प्रश्न त्यांनी विचारला। आणि या सगळ्या संदर्भातले मुद्दे निवडणूक प्रक्रिया पार पाडायला हवी, ती पारदर्शकपणे लोकशाही जर टिकवायची असेल तर त्यासाठी तुम्ही काम करायला हवं असं सांगण्यासाठी हे सगळे नेते एकत्र आले। निवेदनामध्ये वेगवेगळे मुद्दे त्यांनी एकत्रितरित्या मांडलेले आहेत आणि ते निवेदन दोन्ही ठिकाणी दिले जात आहेत। म्हणजे मुख्य अधिकाऱ्यांना पण दिलं जात आहे आणि आयुक्तांना पण दिलं जात आहे। हे मुद्दे मांडल्यानंतर एक महत्त्वाची पत्रकार ते घेतील वाय.बी. चव्हाण सेंटरला आणि तिथे गेल्यानंतर आणखी नेमके काय काय मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत किंवा तिथे आयुक्तांनी त्यांना काय आश्वासन दिलं, या सगळ्या संदर्भातली चर्चा होईल। पण राज्य निवडणूक आयुक्तांचं हे इथे कार्यालय आहे प्रशासकीय मजल्यावर पहिल्या मजल्यावरती आणि तिथे ही सध्या बैठक सुरू आहे। आणि दुसरी मुख्य इमारतीमध्ये बैठक सुरू आहे। त्या मुख्य इमारतीमध्ये स्वतः शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आहेत, सपाचे रईस शेख आहेत आणि इतर महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। ते मुख्य अधिकाऱ्यांनाच त्या संदर्भातलं निवेदन देत आहेत आणि राज ठाकरेंनी देखील काही सवाल निवडणूक आयोगाला विचारलेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाचे आयुक्त इथे बसतात प्रशासकीय मजल्यावर, तिथे इतर उपनेते सगळे पोहोचले, त्यांच्याकडून निवेदन दिलं जात आहे। निवेदनाची प्रत एकच आहे, निवेदनातले मुद्दे एकच आहेत, केवळ 2 शिष्टमंडळ वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजेच मुख्य अधिकाऱ्यांना आणि मुख्य आयुक्तांना हे वेगवेगळ्या ठिकाणी हे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला जे काय आपले म्हणणं आहे किंवा जे आपले मुद्दे आहेत ते मांडण्यासाठी किंवा एकच निवेदन देण्यासाठी आलेले आहेत। थोड्या वेळामध्ये ही सगळी बैठक संपेल आणि बैठक संपल्यानंतर मग हे दोन्ही नेते एकत्रितरित्या अगदी वाय.बी. चव्हाण सेंटर इथून 200 मीटरवरच असावं तिथपर्यंत जातील आणि तिथे जाऊन पत्रकार परिषदरित्या संयुक्तरित्या घेतली जाईल। या एका फ्रेममध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील, रईस शेख आणि इतर मग त्या सगळ्या पक्षांचे महत्त्वाचे नेते, विरोधकांचे एकत्र सगळ्या नेते पत्रकार परिषद घेतील आणि आपलं म्हणणं मांडतील। आज 2 महत्त्वाच्या गोष्टी आणखी वेगळ्या अशा आहेत की शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री राज्याचे राहिलेले आहेत। ज्यावेळेला मंत्रालयामध्ये एका ठिकाणी खोलीमध्ये आग लागलेली होती तेव्हा त्यांनी भेट दिलेली होती, त्यानंतर ते आज पहिल्यांदा मंत्रालयामध्ये जात आहेत निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी किंवा मंत्रालयात त्यांनी पाऊल ठेवलंय। तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे हे देखील 2005 नंतर पहिल्यांदा शिवालयामध्ये आज आलेले होते। गेल्या 3 महिन्यामध्ये त्यांनी 7 वेळा उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली होती, पण एकदा महाराष्ट्र जेव्हा मेळावा झाला त्यावेळेला आणि त्यानंतर मग दोन्ही बंधू एकमेकांच्या घरी गेले, बैठका झाल्या। पण एकत्रितरित्या जर मोठ बांधायची आहे विरोधकांची तर अशा वेळेला ते पहिल्यांदाच एकत्रितरित्या जेव्हा इतर विरोधक देखील आहेत, महाविकास आघाडीचे सगळे नेते देखील आहेत, तेव्हा पहिल्यांदाच ते आज आले आणि आता ते निवडणूक आयोगाकडे गेलेले आहेत। सगळ्यात आधी हा मुद्दा जरी काँग्रेसनं उचलला असला तरी विरोधकांची एक मोठ बांधून आयुक्तांकडे आपल्याला जायला हवंय असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं होतं आणि त्यांच्या म्हणण्याला प्रतिसाद देत सगळे विरोधक एकजूट झाले आणि ते आता आज एकत्रितरित्या जमले। त्यांनी एकत्रितरित्या आधी बैठका घेतल्या, मुद्दे आपले ठरवले। या सगळ्या संदर्भातलं निमंत्रण संजय राऊतांनी सगळ्यांना पाठवलं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यांना देखील या संदर्भातलं निवेदन त्यांनी दिलेलं होतं। जर का लोकशाही बळकट करायची असेल तर देवेंद्र फडणवीसांनी देखील या लोकशाहीसाठी एकत्र यायला हवंय असं म्हणत त्यांनी हे निवेदन दिलं। तसंच जेव्हा काँग्रेसच्या नेत्यांना विचारलं की राज ठाकरे जर तुमच्यासोबत येतील तर तुम्हाला ते चालेल का, तर काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं हेच होतं, लोकशाही बळकट करण्यासाठी आम्हाला निमंत्रण आलंय, आम्ही आलोय, तसंच इतर देखील सगळे पक्ष, खरं तर देवेंद्र फडणवीसांनी देखील यायला हवंय असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं होतं। आणि त्यामुळेच महाविकास आघाडीचा हा प्रश्न नाहीये, लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय आणि त्यासाठी जर मनसे देखील आली असेल तर त्या सगळ्याचं स्वागत आहे। पण त्यांनी महाविकास आघाडी एकसंध झाली आहे का, महाविकास आघाडीमध्ये मनसे अध्यक्ष आहेत का, या सगळ्या संदर्भातलं उत्तर कोणतंही दिलं नाही। त्यामुळे कदाचित राजकीय पटलावरती पुढच्या भूमिका काय असतील हे सगळं वेगळा मुद्दा आहे। पण सध्या आपण बघतोय नेते बाहेर पडतात। राज्य निवडणूक आयोगाचं हे कार्यालय आणि तिथून अरविंद सावंत, त्याचबरोबर मनसेचे देखील अभिलाष अभ्यंकर, नितीन सरदेसाई सर आहेत, त्याचबरोबर इतर नेते देखील मंडळी आहेत, त्या लोकांना सुद्धा मनोबलाचा त्रास सहन करावा लागला। हे आपण अनुभवातून सुद्धा ऐकलेले आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पण या व्यतिरिक्त आता सुद्धा तीच परिस्थिती आहे। आज सुद्धा आपण बघितलं असेल की माननीय सर्वोच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायाधीशांवरती जो प्रसंग केला त्याचा आम्ही निषेध केला आणि त्यांना खरं तर त्या
ज्या व्यक्तीने ही घटना केली होती त्या व्यक्तीला अटक होणं अपेक्षित होतं, त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित होतं, त्याच्यावर देशाचे पंतप्रधान बोलायला पाहिजे होते, देशाचे कायदेमंत्री बोलायला पाहिजे होते. पण दुर्दैवाने कुठल्याही तऱ्हेचं स्टेटमेंट त्यांच्याकडून त्या ठिकाणी आलेलं नाही, जेव्हा की न्यायालयाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे संविधानामध्ये. मग अशा वेळेला जर न्यायालयामध्ये वाद करायचं सोडून न्यायालयामध्ये जशा व्हायला लागल्या आणि ते पण मुख्य न्यायाधीशांबरोबर व्हायला लागलं, तर हे दुर्दैवाचे आहे. आज परिस्थिती अशी आहे की IPS अधिकारी त्या ठिकाणी जे आहे, तुम्हाला माहिती आहे की हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज चाललेलं आहे की त्यांचा अजूनही प्रेत त्यांचे कुटुंब घेत नाही, कारण त्यांनी जी आत्महत्या केली त्याच्यामागे किती लोक अधिकारी कारणीभूत आहे त्यांनी देऊन टाकलेलं आहे. तिसरा प्रश्न असा आहे की मी कालच मध्य प्रदेशमधल्या एका घटनामध्ये बघत होते, अशा तऱ्हेने जर देशभरामध्ये सातत्याने विरोधी कारवाया होत असतील, ज्याच्यामध्ये मागासवर्गीयांना त्रास देण्याचं काम होत असेल, त्यांना सुसाईड करण्यासाठी जे आहे ते प्रवृत्त करण्याचं काम होत असेल किंवा त्यांचा अपमान होत असेल, तर अशा वेळेला देशाच्या पंतप्रधानांनी बोलणं आवश्यक आहे.